महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी निधी जाहीर केला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते। त्यानंतर आता हप्ता वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे। आखाती देशातील युद्धामुळे राज्यात निर्माण झालेल्या LPG सिलेंडरच्या तुटवड्यावर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून आता सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर केरोसिन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे। राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तसेच इतर ठिकाणी उन्हाचा कडाका मात्र कायम राहणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाची फाईल अखेर बंद झाली आहे। या घोटाळा प्रकरणात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह 70हून अधिक माजी संचालकांना पूर्णतः क्लीन चिट देण्यात आली आहे। राज्यातील बेकायदेशीर धर्मांतरणाला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने मांडलेले ऐतिहासिक महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 सोमवारी रात्री विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे। प्रलोभन, दहशत आणि विवाहाचे आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत कारावास आणि 7 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे। गेल्या काही वर्षात नोकरी, मोफत शिक्षण किंवा दैवी चमत्कारांचा बनाव रचून भोळ्या भाबड्या नागरिकांना धर्मांतरित करण्याचे प्रकार वाढले आहेत। हे रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे। दरम्यान हे विधेयक आता विधान परिषदेत मंजुरीसाठी मांडले जाणार आहे। दावोसमधील गुंतवणुकीवरून सरकारवर विरोधकांकडून ताशेर ओढले जात असताना विधान परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोसमध्ये 31,25,882 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला आहे। यातून 40 लाख रोजगार निर्मिती होणार असून उद्योग, सेवा, कृषी, तंत्रज्ञान, डेटा सेंटर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हरित ऊर्जा अशा विविध क्षेत्रांमध्ये सुमारे 18,000 देशांतून थेट परकीय गुंतवणूक राज्यात येण्याची अपेक्षा असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। गेल्या अनेक दशकांपासून केवळ 160 ते 180 स्क्वेअर फुटांच्या चिंचोळ्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या शेकडो मराठी कुटुंबांचे नशीब आज उजळले आहे। ज्या कुटुंबांनी पिढ्यानपिढ्या एका खोलीत आयुष्य काढले त्यांना आता थेट 2 BHK घरांचा ताबा मिळाला असून मुंबई नायगाव BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर BDD संकुलातील 864 पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण झाले आहे। भारतीय ध्वज तेलवाहू शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरावर सुखरूप पोहोचले असून LPG गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ही भारतासाठी मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे। दरम्यान काँग्रेससह आघाडीतील पक्षांमार्फत पसरवल्या जाणाऱ्या खोट्या नॅरेटिव्हला यामुळे आता चाप बसणार आहे। मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता शिरूरकरांसाठी नवीन महामार्ग तयार करण्यात येणार आहे। जुन्या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन पर्यायी रस्ता तयार केला जाणार आहे। त्यामुळे आता थेट शिरूरसाठी नवीन महामार्ग सुरू होणार आहे। उरण, कर्जत, नेरळ, वांद्रे, पाईट, शिरोली, पाबळ, मलठण, शिरूर असा रस्ता तयार केला जाणार आहे। राज्यातील बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक जाहीर झाली असून ती बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र आता OBC नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शवल्यामुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे। विधान भवनात झालेल्या सभागृहात एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वाची घोषणा करत राज्यातील हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे। एसटी महामंडळाने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवासाच्या योजनेत मोठा बदल केलाय। पूर्वी या सुविधांवर काही निर्बंध होते, मात्र आता ते पूर्णपणे हटवण्यात आले आहेत। नव्या निर्णयानुसार सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या पती किंवा पत्नीसह वर्षभर एसटी बसने मोफत प्रवास करू शकणार आहेत। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी-12वी परीक्षेदरम्यान झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मंडळाने तब्बल 103 शिक्षकांना निलंबित केले आहे। तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग केला आहे किंवा गैरप्रकारांना खतपाणी घातले आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे। या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे।
महाराष्ट्र नोकर भरतीचा पेटारा उघडला गेला आहे. एसटी महामंडळात 17,742 जागांवर कंत्राटी तर उच्च व तंत्र शिक्षण विभागात 5,012 पदांची भरती केली जाणार आहे. एसटी महामंडळातील कंत्राटी भरतीची मंत्री प्रताप सरनाईक यांनी तर उच्च व तंत्र शिक्षण विभागातील भरती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली आहे. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात सर्वसामान्यांसाठी महागडी ठरणार आहे. प्लास्टिक, रेझिन आणि पॉलिमर यांसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत अचानक झालेली वाढ आणि जागतिक स्तरावर मालवाहतुकीचे दर वाढल्याने अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील वस्तूंच्या किमती 5 ते 10% वाढू शकतात. कंपन्यांना उत्पादन खर्च आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचा खर्च अधिक येत असल्याने या किमती वाढणार असल्याचं बोललं जात आहे.